आज आपण बनवणार आहोत वाटाण्याच्या कचोऱ्या। त्यासाठी मी मटर घेतले, त्यांना सोलून घेतलं आणि एकीकडे तवा ठेवला आणि त्यावर ते वाटाणे टाकले। आता आपल्याला ते खरपूस भाजून घ्यायचे आहे, थोडेसे लालसर होईपर्यंत। आता हे थोडेसे भाजले आहेत, आता हे पूर्ण झाले। आता त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारे दुसरे होते ते पण टाकून घेतले आणि मिक्सीमध्ये हे वाटाणे टाकले। आता याची फाईन पेस्ट करून घेते। तशाच प्रकारे मिक्सीमध्ये आपल्याला मिरच्या, लसण, अद्रक आणि शोपा आणि जिरे याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी आता याचं वाटण वाटून घेतलं। आता तेलामध्ये मोहरी टाकायच्या आणि हे वाटण केलेलं टाकून द्यायचं। त्याला थोडंसं परतायचं आणि मग त्यात थोडीशी लाल तिखट घ्यायची, थोडासा गरम मसाला घ्यायचा, थोडीशी हळद टाकायची आणि ते होऊन द्यायचं। आता आपण केलेलं वाटाण्याचं वाटण टाकायचं, त्याला पण खरपूस भाजून घ्यायचं। नंतर त्याच्यात मीठ टाकायचं आणि मॅगी मसाला टाकायचा थोडासा। एकीकडे आता काय करायचं, पीठ घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं आणि तेलाचं मोहन द्यायचं थोडंसं। त्याला असं चेक करायचं आणि त्यात पाणी टाका आणि त्याचा डो तयार करून घ्या। आता डो तयार झाला, त्याचे छोटे छोटे गोळे करायचे, त्याला असं दाबून प्रेस करायचं आणि थोडा वेळ असं लाटून घ्यायचं। आता आपण जे सारण केलेलं आहे ते 1 चमचा मी याच्यात घातला आहे, तुम्हाला हवं तसं घाला। आणि त्याला नंतर थोडंसं असं फोल्ड करत 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 गोल करायचं आणि त्याला असं थोडंसं प्रेस करून त्याला लाटून घ्यायचं। आता कढाई ठेवायची, त्यात तेल टाकायचं, त्यात कचोरी सोडून द्यायची। आता बघा ही एकीकडून झालेली आहे, आता तिला पलटून घेते। अशा प्रकारे आपली कचोरी झाली तयार।